हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी बनवणार आहे पास्ता, कारण काल माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की पूर्ण वीक मुलांना एकदम हेल्दी लंच बॉक्स द्यायचा आहे आणि फक्त फ्रायडेला तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीचं देऊ शकता. तर मग माझा मुलगा म्हटला मम्मी आज फ्रायडे तर मला आज पास्ता दे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मग मी एक वाटी पास्ता घेतला, तो बॉईल करून घेतला. एक कढई घेतली, कढईमध्ये थोडंसं तेल, थोडंसं बटर आणि कांदा आणि टोमॅटो टाकला आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं, कश्मीरी मिरची पावडर टाकली, टोमॅटो केचप टाकलं आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये एक आपली पास्ता मसाल्याची जी पुडी असते ना ती पूर्ण टाकली. त्याच्यानंतर मस्त परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ती ग्रेव्ही चांगली शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर आपण जो पास्ता बॉईल केलेला होता तो त्याच्यामध्ये टाकला. तो चांगला परतला, 2 मिनटं झाकून ठेवलं. आपला पास्ता रेडी झालेला आहे. त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकली आणि त्याचा टिफिन भरायला घेतला. त्याच्या टिफिनमध्ये पास्ता टाकला, त्याच्यावरती वरून असं मस्त चीज किसून टाकलं आणि टिफिन आपला रेडी झालेला आहे. त्याला टिफिन दिला, तो एकदम खुश झाला. खुश होऊन तो स्कूलला गेला. धन्यवाद.